नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आपण तिळगुळ बनवतो आहे. हा व्हिडिओ आपण तिळगुळ बनवले आपण भोगीच्या दिवशी संध्याकाळी, पण घाईमध्ये तो राहूनच गेला टाकायचा. तर चला आता बनवलेला आहे तर टाकून देऊयात. अशा पद्धतीने आपण तिळगुळ केले होते. जे शेंगदाणे आपण वापरले होते ते थोडेसे असे मोठे मोठे ठेवले होते तुकडे. तर तिळगुळ बनवायच्या अगोदर संध्याकाळीच तिळगुळ मी डिनरच्या वेळेस बनवले, त्याच्यामुळे बाकीचे जेवणाची देखील त्याच वेळेस तयारी करून घेतली. पहिल्यांदा तिळगुळ बनवायच्या अगोदर म्हटलं कुकर लावून घेऊयात आणि कोबीची भाजी बनवायची होती. त्याच्यासाठी चण्याची डाळ भिजत घालून ठेवायची होती. तर एका भांड्यामध्ये मुठभर चण्याची डाळ घेऊन त्याला 2-3 पाण्याने मी आता धुवून घेते आणि मग साईडला ठेवून देऊयात. चणा डाळ घातलेली जी कोबीची भाजी असते ती छान लागते. कोबीची भाजी आपण बऱ्याच प्रकारे करतो, बटाटा घालून किंवा मग वेगळ्या डाळी घालून. झटपट जर करायची असेल तर मूग डाळ घालायची. मूग डाळ पटकन शिजते. आणि जर वेळ असेल तर मग चणा डाळ भिजत घालून घातली, किंवा वेळ नसेल तरी पण चणा डाळ पहिली थोडीशी शिजवून घ्यायची पाण्यामध्ये आणि मग नंतर कोबीमध्ये त्याच्यामध्ये मिक्स करायचा तरी देखील चालेल. तर मी डाळ भिजत घातली, आता बाजूला ठेवली आणि कुकर लावून घेते भाताचा. म्हणजे आपले तिळगुळाचे लाडू झाले की बाकीचं डिनर मला करता येईल पटापट. कोबीची भाजी म्हटलं की भाकरी देखील छान लागते त्याच्यासोबत. तर तांदूळ मी इथे 2-3 पाण्याने धुवून घेते आणि कुकरमध्ये आता भातच फक्त प्लेन भात, व्हाईट भात घालायचा म्हणून मी कुकरलाच लावून घेते. तो 2-3 पाण्याने धुवून घेतला. याच्यामध्ये मीठ घालूयात आणि त्याला मिक्स करायचं चांगलं, म्हणजे भातामध्ये चांगलं मिक्स होतं ते. आणि छोट्याशा कुकरमध्येच मी हा प्लेन भात लावून घेते. डाळ भात असेल तर मग डब्यामध्ये लावला तरी चालतं, पण जर फक्त प्लेन भात आहे तर मग आपण कुकरलाच तसंच लावून घेऊयात. आणि भातासाठी मी फक्त 1 शिटी मोठ्या गॅसवर आणि 2 शिट्या बारीक गॅसवर घेणार आहे, म्हणजे भाताचा कुकर झाला. आता आपल्याला तिळगुळ बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी आपण गावरान तीळ वापरणार आहोत. आणि तिळगुळ बनवायचे असेल ना तर बऱ्याच वेळा चिक्कीचा गूळ वापरला जातो. गूळ 3 प्रकारचे असतात. एकदम पिवळा पिवळा दिसतो तो चिक्कीचा गूळ. नंतर थोडा मिक्स असतो असा ब्राऊन, तर तो नैसर्गिक गूळ असतो. आणि एकदम काळा असेल तो सेंद्रिय. तर मग बाकीचा गूळ जर वापरला पण काळा गूळ असतो, ब्राऊन गूळ, तर मग ज्यावेळेस आपण पाक करतो ना त्यावेळेस पाणी घालायला लागतं. 1-2 चमचे तरी पाणी घालायला हवं. आणि जर चिक्कीचा गूळ वापरला, एकदम पिवळा धमक असतो तो, तर मग शिजवताना पाक नाही केला, फक्त त्याला शिजवून द्यायचं. आणि गोळी बनेल असा कडक पाक करायची गरज नाही आणि पाणी देखील घालायची गरज नाही. जवळ तुपामध्ये आपण तिळगुळ बनवण्यासाठी पाक करू शकतो. तर माझ्याकडे चिक्कीचा गूळ नाही आहे, मी आपला ब्राऊन कलरचा आहे सेंद्रिय, तोच वापरणार आहे. तर त्याच्यासाठी मग मी त्याच्यामध्ये 1-2 चमचे पाणी घालणार ज्यावेळेस आपण पाक करू त्यावेळेस. तर आता चण्याची डाळ भिजत घातली बाजूला, कुकर लावून घेतला आहे, मोठा गॅस केला आहे. 1 शिट्टी झाली की मी तो बंद करणार आहे आणि मग बारीक आपला गॅस करून मग 2 शिट्ट्या काढणार आहे. तर चला पटापट आपण तिळगुळ लाडू करून घेऊयात. उद्या आहे संक्रांत. संक्रांत झाल्यावर हा व्हिडिओ मी पोस्ट करते आहे. तर एक परातच मी इथे घेतलेली आहे. तिळगुळ मला निसण्यापासून ॲक्च्युली तयारी करायची आहे, म्हणून मग डिनरच्या वेळेसच मी करते. तर मग मी कुकर आणि म्हणजे जेवण आणि जे तिळगुळाचे लाडू आहेत ते एकसाथ करते. तर माझ्याकडे जे तीळ आहेत ना ते गावरान तीळ आहेत. 1 वाटीभर घेते. आपल्याकडे
जी भाजी खाण्यासाठी आपण डाळीसाठी वगैरे घेतो ना, ती वाटी, त्या वाटीने मी एक वाटीभर तीळ घेते. हे तीळ पॉलिश केलेले नाही आहेत, गावरान आहेत, गावठी तीळ असे. तर ते निसण्यापासून आता आपल्याला तयारी करायची. वाटीभर घेतले म्हणजे आपल्याला बाकीचं साहित्य देखील तसं अंदाजाने, म्हणजे स्पेशली गूळ आपल्याला तसं अंदाजाने घालता येईल. आणि परातीमध्ये त्याच्यासाठी घेतलेत की मला ते पाखडून घ्यायचे थोडेसे. आता मी ते बेसिन साईडला पाखडते, तर त्याच्यामध्ये अशी थोडीशी भुस्सा निघते, म्हणजे पावडर. तर 2 वेळा मी काढलं, तर बोटाने काढून घेतलं. ॲक्च्युली अशा वेळेस तुम्हाला काही धान्य दळण करायचं असेल, काही डाळ किंवा काही कडधान्य असतील पाकडायची असतील, तर ॲक्च्युली सूप हे बेस्ट पर्याय आहे. पण आजकाल ते काही घरामध्ये नसल्यामुळे मग परातीचा वापर केला तर बेस्ट आहे. तर आता याच्यामध्ये काही खडा वगैरे आहे का, थोडा वेळ लागतो, पण एखादा पदार्थ करताना चांगलं निसून टिपून घेतलेलं बरं. कारण उगीचच एक छोटासा खडा जाऊन तो पदार्थ कचकच होऊ शकतो. म्हणून मग मी आता त्याला, आणि बऱ्याच वेळा काय होतं, ते जे धान्य असतं जसं की शेंगदाणे आहेत, तर शेंगदाण्याच्याच कलरचा खडा आजकाल त्याच्यामध्ये भेटतो. तर नेहमी धान्य निसून घेतलेली बरी. तर याच्यामध्ये जी पावडर आहे ना, ती मला पुसून काढायची. आता आपल्याकडे वेळ तर नाही की त्याला धुवून आपण वाळत घालू, सुकवून मग तिळगुळ करू, कारण आता आपल्याला लगेच करायचे आहेत. तर मग सगळे तीळ मी एका कपड्यामध्ये घातले आणि मग त्याला पुसून घेते आहे. मोठ्या कपड्यामध्ये घालून त्याला चांगलं पुसून घेतलं म्हणजे त्याला जी असे पावडर लागलेली आहे ती निघून जाईल. किती मार्केटमधून आपण डीमार्टमधून कुठलीही गोष्ट आणली, कुठलाही पदार्थ, तो एकदम छान असा पॅकेटमध्ये असतो. पण ॲक्च्युली त्या लोकांनी होलसेलमध्ये गोणीमध्ये आणून मग छोटे छोटे पॅकेट त्यांनी बनवलेले असतात आणि ते आपल्याला वाटतात की एकदम मी पॅकेटमधल्या वस्तू वापरते तर मग त्या चांगल्याच असतील. तर असं काही नाही. बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये किडे किंवा खडे देखील असतात आणि त्यांनी ते तसेच्या तसे होलसेलमध्ये आणून मग छान छान पॅकेटमध्ये भरलेले असतात. तर त्याच्यासाठी आपण आपली खबरदारी घ्यावी. तर मग तिळ आपले मस्त निसून टिपून पुसून तयार झालेत. तर मग आता मी इथे स्टीलची कढई घेतली, मोठी कढई. शक्यतो ज्यावेळेस आपण तिळगुळ करतो तर त्यावेळेस पसरट भांडंच शक्यतो घ्यावं, कारण मग जो पाक आपण करणार आहे त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला ते मिक्स देखील करता येतं. तर आता गॅस बारीक आहे आणि कढई ठेवल्यावर मी लगेचच त्याच्यात तीळ घातले, त्याच्यामुळे मग मी कढई तापेपर्यंत वाट बघते. तीळ मी त्याच्यात घालून झालेत, तोपर्यंत मी शेंगदाणे नेसून घेतले. मी आत्ताच म्हटलं होतं की शेंगदाण्यामध्ये देखील शेंगदाण्याच्याच कलरची गार असते, खडा असतो गारेचा, तर तो नक्कीच शोधावा भेटला तर, नाहीतर उगीच पदार्थ कचकच लागू शकतो. तर आता ज्या वाटीने आपण तीळ घेतले ना, त्याच वाटीने पाऊण वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणा तिळामध्ये खूप छान लागतो. काही काही पदार्थ असे असतात की त्यांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचे आहे, तीळ लगेच लागू शकतात खाली. तर अजून चांगली कढई तापलेली नाही, बारीक गॅस आहे. बारीक गॅसवरच मी तीळ त्याच्यामध्ये टाकलेत, अजून कढई व्यवस्थित तापलेली नाही. तर तीळ चांगले पसरून ठेवते मी कढईमध्ये. तसे मोठ्या बुडाची कढई आपण घेतलेली आहे. तुम्ही बघता शेंगदाणे पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेत आणि हा गूळ आहे माझ्याकडे. तर जेवढे तीळ घेतलेत ना वाटीवरून, तेवढाच मी गूळ घेणार आहे किसून इथे. शक्यतो आपण आता जेवढं गोड खातो तसं आपल्याला इथे गूळ वापरायचा आहे. बऱ्याच वेळा असे होतं की तीळ आणि गूळ जेवढे आहेत ना तेवढा देखील गूळ घातला जातो. तर मी जेवढे तीळ घेतले तेवढाच म्हणजे वाटीभर गूळ किसून घेणार आहे. त्या अंदाजाने मस्त झाले होते तसे लाडू. तर मग आता मध्ये मध्ये आपल्याला तिळाकडे लक्ष द्यायचं आहे. तीळ असतात एकदम बारीक आणि लगेच करपू शकतात ते, म्हणून मंद आचेवरती आणि आतमध्येपर्यंत चांगले भाजले गेले पाहिजेत. आणि तीळ भाजले की कसं ओळखायचं, तर ते लगेचच आवाज यायला सुरुवात होतो तिळाचा. आणि ते आता पसरट भांडं आहे म्हणून ते उडणार नाहीत. नाही, जर सपाट असा तवा असता तर तीळ लगेचच अर्धे तीळ शेगडीवर किचन प्लॅटफॉर्मवरती आत्तापर्यंत उडाले असते.
म्हणून मोठं भांडं घ्यायचं. आता मी इथे गॅस बंद केला. मी अगोदरच तुम्हाला म्हटलं होतं भात मी ठेवला आहे कुकर, तर मोठ्या गॅसवर एक शिट्टी मी घेणार आहे आणि एक शिट्टी झाली की बारीक गॅस पटकन लगेच शिट्टी होतानाच करायचा. आणि मग अजून ॲक्च्युली एक शिट्टी देखील बस आहे, पण मी 2 घेणार आहे. तर 2 शिट्ट्या होतील तोपर्यंत आपण इकडे तयारी करू. आपले तीळ आपण कढईमध्ये ठेवलेले आहेत. मध्ये मध्ये मी त्याला मिक्स करून घेते. बारीक गॅसवर ठेवलेले आहेत ते, आणि कढई चांगली जाड बुडाची आहे, त्याच्यामुळे मला कंटिन्यू त्याला हलवत राहायची गरज नाही. तर इथे आली पौर्णिमेमध्येच, तर मी तिला कामाला लावली की चल मिक्स करत राहा, हे हलवत राहायचं, तीळ जळून जातील म्हणून. आणि मग मी गूळ कापत राहिली तोपर्यंत. तर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्ही मुलांना अशी हेल्प करायला घेऊ शकता. तर आता ती मस्त त्याला तीळ भाजती आहे, म्हणजे मी इकडे गूळ कापण्यात दंग झाली. गूळ कापू शकते मध्ये मध्ये, तिळाकडे लक्ष द्यायची गरज नाही, कारण आता मी त्याला छान मिक्स करणार आहे. पण कसे मिक्स करायचे तिला लक्षात येत नाही, म्हणून मग मी तिला सगळेच तीळ, ती फक्त एकाच जागेवरती अलटीपलटी करत होती, म्हणून कढईतले सगळेच तीळ मिक्स झाले पाहिजेत. तिला दाखवून दिलं मी की कसे मिक्स करायचे. तर हे या पद्धतीने आपले मस्त गावरान तीळ छान भाजले गेलेले आहेत. तिला 2-3 तीळ मी देते खायला, भाजलेले तीळ कसे लागतात म्हणून. भाजलेले तीळ आणि ओवा म्हणजे भाजून घ्यायचे, दोन्ही पण मिक्स करून मुखवास म्हणून बडीशेपच्या जागेवर तुम्ही खाऊ शकता. ओवा फक्त तसा खाल्ला जात नाही, खायला तिखट लागतो. कच्चा ओवा तिखट लागतो, थोडासा भाजून घेतलेला ओवा खायला छान लागतो आणि कमी तिखट लागतो. आणि त्यातल्या त्यात जर त्या ओव्यामध्ये थोडेसे भाजून घेतलेले असे मस्त गावरान तीळ घातले तर खूप छान लागतात. तर गूळ देखील इकडे कापून झालेला आहे, आणि आता आपण तिळाकडेच लक्ष देऊयात, कारण ते करपायला नको, म्हणून चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मंद आचेवरती. पौर्णिमा ज्यावेळेस आली ती म्हणत होती त्यावेळेस तू पूर्ण दिसत नाही व्हिडिओमध्ये, म्हणून मग नंतर मी जो फ्रीजवर ठेवलेला आहे फोन, ही जी ह्या बरण्या दिसतात ना त्याच्यावरती मी फोन ठेवत असते. आता ज्यावेळेस मी कढईमध्ये पाक करेल त्यावेळेस मला त्याच्यावरती ठेवायचा आहे. तर फ्रीजवर ठेवलेला फोन मी आता पुढे घेतला आहे, तर त्याच्यामुळे आता तुम्हाला कढई दिसेल. कढईमध्ये तीळ कसे भाजलेत हे दाखवण्यासाठी मी आता तो किचन प्लॅटफॉर्मवर बरण्यात 2 ठेवल्यातून त्याच्यावर ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने आता तुम्हाला कढई पूर्ण व्यवस्थित दिसत असेल. तर मस्त असे तीळ भाजले गेलेले आहे, तिळाचा कलर बदललेला आहे आणि मस्त तीळ उडायला लागलेले आहेत. आवाज येतो त्याचा छान, आणि मस्त सुवास देखील येतो. तर छान असे तीळ आपले भाजले गेलेले आहेत. तर गूळ अजून थोडासा मला हवा आहे, कारण आपल्याला ती वाटी भरून घ्यायचं आहे. ही वाटी आपण भरून तीळ घेतले होते. तर मी आता बघून घेते की या वाटीमध्ये किसलेला गूळ घातल्यानंतर वाटी भरते का. तर जास्त भांडे नकोत म्हणून मी मुळातच अगोदरच परात घेतलेली आहे, तर त्या परातीमध्येच ही वाटी ठेवून मी ती वाटीत किसलेला गूळ घातलेला आहे. तर मस्त बरोबर एकदम मापात गूळ झालेला आहे, वाटी भरलेली आहे. तर बाकीचा गूळ आहे तो मी आता ठेवून देते. एखादा पदार्थ आपण ज्यावेळेस बनवतो तो भरपूर पसारा करतो, त्यातल्या त्यात शूटिंग करताना तर खूपच पसारा होतो. मॅडम आल्यात मध्येच, आता तिला एक गाणं की पोएम काहीतरी तुम्हाला बोलून दाखवायची आहे. Time, it's I walk alone. I walk the lonely street. I walk the lonely road. The only one that I have ever known. Don't know where it goes, but it's a home to me, and I walk alone. Dear, I walk this empty street on the. One minute. You guys, I walk this empty street on the. Oh yeah.
Body city sleeps, and I'm the only one, and I'll walk alone. Thank you. Bye. Bye-bye. I walk alone. चला, पटनवीचं सॉन्ग होईपर्यंत आपले तीळ भाजून झालेत आणि आता कढईमध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे आपण पाऊण वाटी घेतलेत आणि शेंगदाणे देखील मंदाच्यावर छान भाजून घ्यायचे, कारण आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे. जेवढे चांगले मंदार तेवढे चांगले भाजतील. मग ते थोडंसं कढई थंड झाली तर मी थोडं 2-4 सेकंदासाठी गॅस मोठा केला होता. जे भाजलेले तीळ आहेत ते आपण काढून घेतलेत त्याच परातीमध्ये, कारण थंड होतील ते देखील. तर बऱ्याच वेळा हे मिक्सरमधून देखील काढले जातात, पण बेस्ट वे आहे की तुम्ही असेच्या असेच अख्खे तीळ वापरले तर लाडू देखील दिसायला छान दिसतो आणि खायला देखील मस्त लागतात. क्रंची असे भुसभुशीत होतात छान. आणि खूप मग मिक्सरला घालून पीठ केलं की मग ते पिठाळ लागतात, म्हणजे चव बदलते त्याची. तर आता शेंगदाणे देखील मस्त भाजून झाले की या कपड्यावरती आपण काढून घेणार आहे. झटपट आपल्याला साल त्याची काढायची आहे. आपण धोपटून आपण शेंगदाण्याची साल काढणार आहोत. आणि ही जी बरणी आहे ना त्याच्यावरती मी मोबाईल ठेवत असते. तर आता पूर्ण किचन प्लॅटफॉर्म दिसतो आहे, तर मी मोबाईल मागे फ्रीजवर ठेवलेला आहे. तर बाकीची देखील आपण तयारी करून घेतलेली आहे. आता गूळ किसून झाला आहे आणि याच्यामध्ये वेलची पावडर, सुंठ पावडर आणि ज्या पदार्थामध्ये गूळ असतो ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये जायफळ पावडर घालायलाच हवी. जायफळ किसून घालायचं थोडंसं, खूप छान होतात पदार्थ. ज्यावेळेस आपण मोदक बनवतो त्या सारणामध्ये, ज्यावेळेस सारण बनवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जायफळ घातलं तर मस्त चव येते मोदकाची देखील, त्या सारणाची. ज्यावेळेस आपण पुरणपोळी बनवतो त्यावेळेस सुंठ पावडर, काही काही पदार्थ असे असतात त्याच्यामध्ये स्पेसिफिक काही पदार्थ खूप छान जातात. जसं की बटाटा म्हटलं की ओवा, बडीशेप. तसं आता मी लाटणं आणि तुम्हाला ग्लास दाखवतील, तर त्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये नाही घालणार. मी ते शेंगदाणे त्याच्यामध्ये मी कुटून घेणार आहे, कारण मला फक्त त्याच्या शेंगदाण्याच्या खापळ्या म्हणजे अर्धे शेंगदाणे करून घ्यायचे. मस्त शेंगदाणा थोडा तुकडा मोठा असेल तर तिळाच्या लाडूमध्ये खूप छान लागतो तो. शेंगदाणे भाजून झालेले आहेत, पण थोडा वेळ मी गरम कढईमध्ये तसेच ठेवले होते. मस्त असे ते भाजले गेलेले आहेत. हे पहा, आता शेंगदाणे कसे वाजलेत हे दाखवण्यासाठी मी कढईच पुढे उचलून घेतली, कारण नाहीतर मग मला कॅमेरा बरण्यावरती पुन्हा किचन प्लॅटफॉर्मवर ठेवायला लागला असतं. तर मी आता या कपड्यावरती हे शेंगदाणे काढून घेतलेत, गरमागरम आहेत. तर अशा कपड्यामध्ये किंवा एखाद्या कपड्याच्या पिशवीमध्ये शेंगदाणे घालून ते थोडेसे त्याला 2-3 फटके दिले की मग पटकन साल निघते. आणि तिळगुळासाठी आपल्याला थोडंसं तूप हवं आहे, तर बरणीमध्ये थोडंसं तूप आहे तर मी बघते, तर अर्धा-1 चमचा तूप आहे त्याच्यामध्ये. आणि शेंगदाणे आपण कपड्यावरती काढून घेतले. कढई खालचा गॅस बंद आहे, पण गरम कढई आहे म्हणून मी त्याच्यामध्ये चमचाभर तूप घालून दिलं, जे की वितळलं जाईल. आणि त्याच्यावरती मी गूळ देखील घालून देणार आहे. तूप वितळेल तोपर्यंत हे शेंगदाणे साल काढून घेणार आहे. सगळा गूळ घालून घेतला त्याच्यामध्ये कढईमध्ये. कढई खालचा गॅस बंद केलेला आहे, फक्त गरम कढई आहे म्हणून मी त्याच्यामध्ये तूप घातलं आणि तुपावरती गूळ देखील घालून घेतला. तर ते तूप वितळलं जाईल तोपर्यंत आता आपण साल काढून घेऊयात. तर अशी या पद्धतीने साल खूप झटपट निघते. तर हे मस्त भाजून घेतलेले आपले गावरान तीळ आहेत वाटीवर. तर हे असे या पद्धतीने कपड्यामध्ये पकडायचे आणि थोडंसं लूज पकडायचं गाठोडं, किंवा कपड्याची पिशवी असेल तर बेस्ट आहे. अशा पद्धतीने त्याला धपाटे घातले, किचनवर आपटलं प्लॅटफॉर्मवर, किंवा असं हाताने देखील चोळून घेतलं तर पटकन काम होतं. 2-4 काही शेंगदाणे राहतील
तर ते हाताने आपण करू शकतो पटकन. पण मोस्टली चांगले 95% शेंगदाण्याची साल निघते. हे पहा, उगीच एखादा अर्धा शेंगदाणा राहतो, तर त्याला मग नंतर असं हाताने काढून घ्यायचं. आता ही झाली शेंगदाण्याची साल आपण काढून घेतली आणि हा जो कपडा आहे त्याला ती साल चिटकून राहिली. तर पण साल आता चाळून घ्यायचे तर आपल्याला साल बाजूला काढायची. तर फुंकर मारली तर सगळ्या किचन प्लॅटफॉर्मवरच होईल ती साल. आणि मुंग्या हा प्रकार असा आहे की सालीला देखील खूप मुंग्या होतात. जसं की आपण नखं काढली ना, नखाला देखील खूप मुंग्या होतात. तशाच शेंगदाण्याचं एखादं साल तुकडा एखादा जरी इकडे तिकडे पडला असेल ना, तरी देखील किचन प्लॅटफॉर्मवर लाल मुंग्या होतात. तर मग आता ही साल तर आपली काढून झाली आहे. 4-5 शेंगदाणे राहिले होते त्याच्यातले ते मी काढून घेतले. आणि आता ही साल कशी काढायची ते मी दाखवते. तर आपल्याकडे झाऱ्या असतो. झाऱ्या 2 प्रकारचे असतात. पुरी तळतो ना आपण, भजी काढतो, तर हे अशा जो आहे ना झाऱ्या, तर त्याने मी काढून घेणार आहे. साल चाळून घ्यायची त्याने. सारं जे झाऱ्या आहे तो होलचा असतो आणि तारेसारखा असा राऊंड केलेला गोल गोल. तर होलचा असतो त्याचा नाही वापर करायचा. हा माझ्या हातामध्ये आहे तारेसारखा असा. तर त्याच्यामध्ये सगळे शेंगदाणे जे साल काढून घेतली आपण, सालीसकट शेंगदाणे त्याच्यामध्ये भरायचे आणि त्याच कपड्यावरती हे अशा पद्धतीने चाळून घ्यायचं. साल अलगद खाली पडते आणि शेंगदाणा काही त्याच्यातून गळत नाही. मोठा मोठा असतो ना शेंगदाणा. आणि आता या शेंगदाण्याला मला बारीक करायचं आहे, म्हणजे तुकडे तुकडे करायचे आहेत त्याचे. तर त्याला मी तुम्हाला अगोदरच मगाशी दाखवलं की हे ग्लास मी घेतले. तर त्याच्यामध्ये मी लाटण्याने कुटून घेणार आहे. खलबत्ता असेल तर तुम्ही त्याच्यातनं कुटू शकता. माझ्याकडे आहे पण छोटा आहे. तर ग्लासात ॲक्च्युली पटकन होतं असं मला वाटलं, म्हणून मग मी त्याच्यामध्येच करते. कारण खलबत्ता छोटा आहे, शेंगदाणे थोडे जास्त आहेत माझ्याकडे. तर आपल्याला वेळ वाचवायचा असतो, तर त्याच्यासाठी याच्या झटपट युक्त्या कामाला येतात. निघाली ना साल एकदम झटपट. शेंगदाण्याची साल देखील निघाली आणि साल आणि शेंगदाणे वेगळे देखील आपण झटपट करून घेतले आणि मिनिटभरातच या लाटण्याने शेंगदाणे देखील बारीक होतात. मला शेंगदाणे थोडेसे इतरांपेक्षा शेंगदाणे मी थोडेसे मोठालेच ठेवले त्यावेळेस. म्हणजे अख्खा शेंगदाणा आहे ना, त्याचे 2-4 तुकडे, असा अर्धा शेंगदाणा खापळे असे ठेवलेले आहेत. एका शेंगदाण्याचे 4 तुकडे 3 तुकडे असे झालेले आहेत. तर चला आता गॅस आपला बंद आहे, तर तो पहिल्यांदा आपण चालू करूयात. तर मला फोन घ्यायचा आहे. आता या प्लॅटफॉर्मवर, या बर्नीवर मी तो ठेवणार आहे, जेणेकरून तुम्हाला कढईमध्ये जे काही मिश्रण मी आता तयार करणार आहे ते दिसेल. तर हे पहा, संध्याकाळची वेळ आहे. 7:30-8 वाजलेले असतील. तर बाहेरचा व्ह्यू ही गॅलरी आहे. ही मस्त कुंडीमध्ये मी अळू लावलेली आहे. जे पाण्याचा मटका असतो ना, नळ खराब झाल्यानंतर अर्धा मटका फोडून त्याच्यामध्ये अळू लावली. छान अळूवड्या देखील मस्त त्याच्यासाठी पानं 4-5 एक तरी येतात. तर चला, आता माझा प्रयत्न आहे की तुम्हाला कढई दाखवावी, म्हणून बर्नीवर बर्नी ठेवून मी त्याच्यावर फोन ठेवणार आहे. तर हे आपले तीळ मस्त थंड झालेत आणि तुम्हाला आत्तापर्यंत दिसले नाहीत, मी लांब फोन ठेवला होता. तर असा कलर त्याचा चेंज झाला, मस्त भाजून छान असे भाजले गेलेत आणि परातीत काढल्यामुळे ते थंड देखील झालेले आहेत. तर थंड होण्याची गरज नाही, कारण मी मिक्सरमध्ये नाही घालणार त्याला, अख्खेच वापरणार आहे. तर चला, अशा पद्धतीने फोन ठेवून झाला आहे. आणि हे शेंगदाणे जे मी लाटण्याने ग्लासामध्ये बारीक केले, अर्धवट शेंगदाणे, असे शेंगदाण्याचे तुकडे तुकडे आपण करून घेतलेले आहेत. मिक्सरला फिरवले असते तर अर्ध्या शेंगदाण्याची पावडर होऊन जाते आणि खलबत्त्यामध्ये फिरवले तरी देखील चालले असते, पण ग्लासाने पटकन आणि मस्त मला जसे हवे होते तसे झालेत. तर आता मी इकडे गॅस चालू केला आहे. कडे आतापर्यंत थंड झाली होती, म्हणून थोडं 2-4 सेकंद गॅस मोठाच ठेवला आणि आता गॅस बारीक करून
या गुळाला आपण मेल्ट करून घेऊयात. तर आपल्याकडे हा जो गुळ आपण घेतला आहे तो किसून घेतला आहे, त्याच्यामुळे झटपट तो वितळणार आहे. आणि हा चिक्कीचा गुळ नाही आहे, पिवळा धमक असा, तर ब्राऊन कलरचा आहे. तर त्याच्यामुळे मी हे जे पोहे खायचा चमचा आहे 2 चमचे मी पाणी त्याच्यात घातलं आहे. ज्याने मी तूप घेतलं, तूप देखील 1 चमचाभर मी घातलं होतं त्याच्यामध्ये. आणि आता मस्त पाणी घातल्याने जो गूळ आहे तो पाक झाला की कडक होत नाही. आणि अगदी बारीक चिमूट मी 2-4 दाणे मिठाचे घातलेत, कारण गोड पदार्थात किंचित मीठ असेल तर चव डबल वाढते. आणि आता बारीक गॅसवरच आपल्याला चांगला गूळ वितळून घ्यायचा आहे. मस्त असा त्याचा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि मग त्याच्यामध्ये हे भाजून घेतलेले तीळ पॉलिश केलेले एकदम व्हाईट अँड व्हाईट असतात, ते देखील तुमच्याकडे जर हे गावरान तीळ नसतील तर ते देखील वापरू शकता. पण गावरान असेल तर भेटले तर नक्की तेच वापरा. तर आपले तीळ भाजून झालेले आहेत, शेंगदाणे भाजून साल काढून झालेले आहेत. गॅस बारीक आहे, हा आटापिटा माझा दाखवायचा तुम्हाला. त्याच्यासाठी मी कढईवरती उचलून घेतली, कारण गॅस दिसत नाही आहे चालू आहे की बंद आहे. आणि मस्त हे तीळ मी अशा हातात घेतलेत, कारण ह्यावेळेस मी थंबनेलसाठी फोटो काढत होते. तोपर्यंत इकडे गूळ चांगला वितळला गेलेला आहे. आता गुळाचा पाक झाला की नाही हे पाण्यासाठी पाण्यात घातला जातो. तर पाण्यात त्याची जर गोळी झाली आणि टणकन असा आवाज झाला ती गोळी खाली सोडून, तर म्हणायचं पाक झालेला आहे. तर इथे या टायमिंगला तर त्याचा पाक झालेला नाही. अजून मिनिटभर मी त्याला पाकाला होऊन देणार आहे. हे पण अजून गोळी नाही होते, तर मग अजून मिनिटभर त्याला अर्धा मिनिट मिक्स करत राहील. आणि सारखं चालवत राहायचं, नाही तर खालच्या बाजूला तो गोळे लगेच लागू शकतो, करपू शकतो. त्यातल्या त्यात आपण स्टीलची कढई वापरली, तर चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर मिक्स करता करता आम्ही बाकीचे देखील जे आपल्याला चव वाढवण्यासाठी पदार्थ पाहिजेत, अर्थातच जायफळ. तर जायफळ देखील ह्या पाक आता होतच आलं, त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये किसून घेतलं. ज्यावेळेस आपण वेलची पावडर जायफळ हे घालतो ना, तर तो पदार्थ शिजताना घालायचं नाही, तर एकदम शेवटी तयार होत आला ना त्यावेळेस घालायचं. म्हणून मग मी जायफळ आता पाक होतच आलेला आहे, गॅस मी केलेला आहे बंद. तर मग मी किसून घेतलं जायफळ. आता याच्यामध्ये मला वेलची पावडर घालायची, तर मी वेलची पावडर घरीच केलेली आहे. वेलची पावडर करताना मिक्सरमध्ये मी साखर घातली होती, तर त्याच्यामुळे व्हाईट कलरची वेलची पावडर माझ्याकडे आहे. सध्या मी एक छोटा अर्धा चमचा सुंठ पावडर घातली आहे. सुंठ पावडर आणि जायफळ आपण किसून घातलं, तर ही आहे वेलची पावडर, जे की मी साखरेमध्ये फिरवल्यामुळे ती तुम्हाला व्हाईट दिसते. तर ती देखील अर्धा चमचा घातली. तर अशा पद्धतीने तिळगुळा लाडूची चव डबल करण्यासाठी आपण जायफळ किसून घातलं, सुंठ पावडर घातली आणि वेलची पावडर घातली आणि चांगलं मिक्स करून घेतलं. गॅस मी बंद करून टाकलेला आहे. ज्यावेळेस मी जायफळ किसून झालं त्यावेळेसच गॅस बंद केला आणि तीळ घालून घेतले. तीळ मिक्स करायचे, तर तीळ अर्धवट मिक्स करून घेतले. आणि मग जे भाजून साल काढून कोटून घेतलेले शेंगदाणे आहेत अर्धवट, ते घालून घेतले. आता झटपट हे मिक्स करायचं, कारण गूळ लगेचच तो थंड होतो आणि हे मिक्सचर चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे. तर तुम्ही इथे बघाल की जो काही गूळ आहे, जो पाक केला होता आपण, तो कमी झाला नाही, जास्त नाही, एकदम मापात परफेक्ट झालेला आहे. चांगलं मिक्स करायचं. गॅस बंद आहे, आपण बंद केलेला आहे. आणि त्याच्यानंतरच तीळ शेंगदाणे आपण या पाकामध्ये ओतून घेतले. गॅस जर चालू ठेवला असताना तर ते लगेचच कडक व्हायला सुरुवात होते. आणि बऱ्याच वेळा काय होतं, जे हे तिळगुळ आपल्याला जे बांधायचे आहेत, बनवायचे आहेत लाडू, तर जर जास्त प्रमाणात असेल तर घरातल्यांना मदतीला तुम्ही नक्की घेऊ शकता, कारण हे झटपट करायचं काम आहे.
तर जरा वेळ मी आता हे गॅसवरच ठेवणार आहे. आणि जी परात आपण घेतली होती ना पहिल्यापासूनच, ती आता आपल्याला कामाला येणार आहे. तर अर्धं मिश्रण, थोडं मिश्रण मी इथे घेते आणि जेवढ्या साईजचं आपल्याला तिळगुळ बनवायचा ना, तसे चमच्याने असे ते गोळे गोळे बनवून ठेवायचे बाजूला. चमच्याने तेवढं हे सारण आहे ते बाजूला करून ठेवायचं, म्हणजे ते तेवढं थंड होतं आणि मग पटकन आपल्याला हे चमच्याने असं घेते मी थोडं आणि मध्ये असे ठेवते. म्हणजे थोडं बाजूला ठेवल्यानंतर पटकन घेतलं की हातावरती फिरवलं की झाला लाडू तयार. म्हणजे जे याचं टेम्परेचर आहे, जी गरमी आहे ती आपल्याला थोडी कमी करायची. म्हणजे थोडंसं आपल्याला हाताला सोसवेल, चटका बसणार नाही. डायरेक्टच कढईतून हातावर घेतलं की हात जळायलाच समजायचं, लाल होतो हात. तर म्हणून त्याच्यासाठी असे छोटे गोळे चमचाभर, अर्धा चमचाभर मिश्रण असं परातीमध्ये ठेवायचं पांगून आणि मग पटकन थोडासा तुकडा घ्यायचा मिश्रणाचा, जे सगळ्यात पहिल्यांदा ठेवलेलं असतं आपण. कारण हे गरम असतानाच पटकन वळले जातात, थंड झाले की भुसभुशीत होतात. मग त्याच्यातले तीळ, शेंगदाणे वेगळे होऊ शकतात. आणि त्याच्यात बरेच जण हे सजेशन देतात की तूप लावा. मी तूप घेतलं होतं, पण तुपाने म्हणजे तूप आणि तेल याने चटका बसतो अजून जास्त, हात लाल होऊन जातो. वाटलं तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावू शकता खूपच चटका बसला तर. पण तिळगुळ सगळेजण खातात. तिळगुळ घ्या, गोड बोला. तर घरातल्या सगळ्यांना 2-4 लाडू बनवायला लावायचे, हेल्प करायला. मी देखील घेतलेली आहे हेल्प. तर हे अशा पद्धतीने छोटे लाडू वळायचे. जेवढा गरम आहे ना, आता हा मी पहिला लाडू वळते. तर तुम्ही बघाल झटपट झाला आहे लाडू. ओके नाही, मस्त दिसतोय, छान. पण हे मोठे शेंगदाणे मी घातले ना, गरमागरम आहे तोपर्यंत झटपट वळले गेले ते. आणि जसं थोडं थंड होत चाललं ना, तसे ते शेंगदाण्याचा तुकडा आहे ना, तो बाजूला निघायचा आणि मग तिथे खड्डा व्हायचा. मग मला तो दाबून बसवायला लागत होता. म्हणजे मी सजेशन देईल की याच्यापेक्षा थोडासा बारीक शेंगदाण्याचा तुकडा असला तरी चालेल, पण खायला मजा येते ना, मस्त लागतो शेंगदाणा हा तिळगुळाच्या लाडूमध्ये. तर चला, परातीमध्ये आपण हे सगळं मिश्रण थंड करतो आहे आणि सोबत आपण लाडू देखील वळून घेतो आहे. आता मला ही परात तुम्हाला दाखवायची आहे, म्हणून एकाच बरणीवरती मी आता कॅमेरा ठेवते छोट्या, जे इथून मी आत्ता उचलली. हात झाले तेलकट. शूटिंग करणं एवढंही सोपं नसतं. हात होतात खरकाटे, तेलकट, आणि मग त्या फोनला उचलता येत नाही. फोनला देखील लाडू खायला घालायला लागतो. तर ही जी गंमत झालेली दिसते तुम्हाला, मला बसला चटका, म्हणून मी ते मिश्रण सगळं काढून टाकलं आणि मग घेतलं पाणी एका वाटीमध्ये आणि हात थोडासा थंड केला. आणि जो शेंगदाण्याचा मोठा तुकडा आहे ना, त्याला मला दाबून बसवायला लागलं. पण खूप छान झाले लाडू. ॲक्च्युली मी असं बरेच जण 4-5 लाडू वळताना दाखवतात आणि नंतर डायरेक्ट प्लेटमध्ये भरलेले दाखवतात. तर फार शेवटचा लाडू होईपर्यंत माझा कॅमेरा इथे परातीवरती आणि या कढईवरतीच आहे. प्रत्येक लाडू छान असा वळला गेलेला आहे. तुम्हाला थोडासा तळहात लाल झालेला दिसत असेल तर त्यावेळेस काय करायचं, पाण्यामध्ये बुडवायचं बोट, म्हणजे ओके. आणि घरच्यांची मदत घ्यायची. अशा पद्धतीने मस्त तिळगुळ तयार. आणि तिळगुळ खायला, तिळगुळ घ्या, गोड बोला. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. घरी दुकानातून आणण्यापेक्षा घरच्या घरी मस्त गावरान तिळाचे घरातल्या पुरते किंवा जेवढे तुम्ही वाटणार आहात तेवढे तिळगुळ करायला काही अवघड नाही. झटपट होतात, मस्त. आपल्याला हवे तसे आपण हव्या तशा आकाराचे आपण बांधू शकतो. तुम्ही बघताय, मस्त चिकटपणा आहे याच्यामध्ये. पण फक्त झालं काय की जे शेंगदाणे थोडेसे मोठे आहेत ना, ते थोडेसे बारीक हवे होते अजून, पण खायला छान लागत होते ना. तर हात क्लीन केले की मस्त ते वळले जातात. तर अशा पद्धतीने चमच्याने सारण परातीमध्ये काढून ठेवलं होतं ना, त्याच्यामुळे ते झटपट बनवता आले पटापट.
आणि आता मध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की तूप लावून देखील आपण वळू शकतो असं म्हणतात सगळेच जण, तर म्हणून मी तूप घेतलं होतं. तर असं लक्षात आलं की तुपाने चटका बसतो, कारण ते अजून तेलकट होतं ना, तर ते तुपापेक्षा पाण्याचं बोट घेतलं की मग थंड होतं. पण मिश्रण जास्त थंड नाही झालं पाहिजे, फक्त पाण्याचं बोट बुडवायचं आणि पाणी नाही घ्यायचं, फक्त की थोडंसं हात थंड झाला पाहिजे एवढंच. आता माझ्या सुकन्याने तर तूपच लावून बाजूला केले होते लाडू. तर अशा पद्धतीने छान छान लाडू, तिळगुळ लाडू बनवून होतीलच लवकर. शेवटपर्यंत पूर्ण मिश्रण थंड झालं तरी देखील लाडू वळला जात होता. म्हणजे जो शेंगदाण्याचा मोठा तुकडा आहे ना, तो फक्त थोडासा त्याच्यामध्ये दाबून बसवावा लागत होता. तर अशा पद्धतीने मस्त हे लाडू तयार होत होते. हे पहा, भुसभुशीत. आणि थंड झाल्यानंतर देखील ते असे कडक झाले नाही. तर तिळगुळ लाडू म्हटले तर मी एकदा विकत आणले होते तिळगुळ लाडू, तर हातोडीने फोडायला लागेल इतके दात पडतील इतके कडक झाले होते. जो तो गुळाचा पाक आहे ना, तो व्यवस्थित नाही झाला तर मग ते खूप कडक होतात, किंवा खूप वेळ होऊन दिला तर गुळाचा जो पाक आहे तो कच्चाही राहिला नाही पाहिजे, आणि खूप जास्त झाला तर मग लाडू खूप कडक होतात, तुटत नाहीत दाताने देखील. तर बघा, मस्त आपले तिळगुळ लाडू तयार झालेले आहेत. पण तुम्ही ज्यावेळेस कराल त्यावेळेस थोडे शेंगदाणे बारीक करा नक्की. मला खायला तर छान लागले, हे मोठा शेंगदाण्याचा तुकडा असल्यामुळे छान, म्हणजे आजी आजोबा देखील खातील असे हे लाडू झाले. अजिबात कडक नव्हते, मस्त असे भुसभुशीत होते, पण एवढे भुसभुशीत नव्हते की तीळ आणि हे वेगळं होईल. ते एकसंध असे बांधले गेले होते व्यवस्थित. लाडूचा त्याला आकार आला होता आणि मस्त तयार झाले होते. आजी आजोबा म्हणजे थोडक्यात दात नसणारे देखील हा तिळगुळाचा लाडू खाऊ शकत होते, असे लाडू झाले होते छान. तर अशा पद्धतीने आपले लाडू तयार होत आहेत. थोडेसेच राहिलेले आहेत, ते देखील आता आपण करून घेऊयात. तुम्ही देखील छान लाडू तयार करा, आणि कसे लाडू तयार केले हे एखाद्या क्लिक गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला शेअर करायला मात्र विसरू नका. आणि मी बनवलेले तिळगुळ लाडू तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तिळगुळ लाडू पूर्ण थंडीमध्ये खायला पाहिजेत. नक्कीच खा, आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा. आपली टॅगलाईन आहे, सकाळी सकाळी 40 मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि प्रत्येक संक्रांतीला घरच्यापुरती विकत आणण्यापेक्षा, मार्केटमधून आणण्यापेक्षा घरच्यापुरतेच किंवा फ्रेंड सर्कलला देण्यासाठी तुम्ही लाडू सहज बनवू शकता. कुठली गोष्ट अवघड नाही, कुकिंग अवघड नाही. फक्त कंटाळा आला किंवा म्हणजे एखादं काम थोडंसं इरिटेट वाटत असेल तर घरातल्यांची मदत नक्कीच घ्या. त्याला खूपच बघ करत राहिले. थँक्यू व्हेरी मच. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अजून मी कॅमेरा चालू ठेवणार आहे शूटिंग, कारण मला दाखवायचा आहे माझा शेवटचा लाडू देखील छान असा बांधला गेलेला आहे. पूर्ण कलथ्याला चमच्याला लागलेलं सारण काढून घेऊन कडेला लागलेलं सारण आपण काढून घेणार आहोत आणि मस्त लाडू बांधणार आहोत. म्हणजे मला सांगायचं आहे की शेवटपर्यंत सारण एवढं कडक झालं नाही की मला लाडू वळता येणार नाही. शेवटपर्यंत मला लाडू याचा छान वळता येत होता. खूप मोठा लाडू बांधायचा नाही, नॉर्मलच, म्हणजे
छोटं मोठं कुणीही व्यक्ती एक लाडू घेऊन सहज खाऊ शकतं. नाहीतर तुम्ही म्हणाल तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि एक मोठा लाडू हातावरती ठेवला तर एवढा लाडू मला कधी संपेल असं व्हायला नको. हे पहा झालं की नाही. शेवटचे लाडू देखील मस्त बांधले जातात की नाही. सगळेच लाडू मी तुम्हाला इथे बांधून दाखवलेले आहेत. अजून देखील 2-3 लाडू होणार आहेत, ते देखील तुम्ही बघाल. आहे ना, सारणाला अजूनही चिकनाई बांधला जातो आहे लाडू आणि फक्त हा जो अर्धा शेंगदाण्याची खापळी आहे ना ती निघून पडते बाजूला आणि त्या थोड्या जास्त झाल्यात तर मग कारण एका लाडूमध्ये 2-4 तुकडे सफिशियंट आहेत. कमीत कमी 2 तुकडे तरी असायला हवेत. दिसायलाही छान दिसतो आहे, मस्त टेम्पटिंग आणि खायला छान मस्त. तिळाचे लाडू म्हटले की त्याच्यामध्ये शेंगदाणे पाहिजेच. आणि जर तुम्हाला हे जे तीळ आपण अख्खे वापरले, इथे तुम्ही अर्धे तीळ मिक्सरला फिरून घेऊ शकता आणि अर्धे तीळ अख्खे तसेच वापरायचे किंवा मग मिक्सरला न फिरवता अख्खेच्या अख्खे तसेच वापरू शकता. नाहीतर पूर्ण तीळ मिक्सरमध्ये फिरून देखील लाडू करू शकता. आणि जे शेंगदाणे आहेत ते देखील मिक्सरला घालून लाडू वळवू शकता. कारण हे मोठे शेंगदाण्याचे मोठे खापळे राहिलेले आहे. नंतर ती थोडी दाबून बसवायला लागली कारण ती बाहेर निघत होती आणि खूपच शेंगदाणे राहिले होते. पण मस्त लागतो चवीला, तिळासोबत शेंगदाणा छान लागतो. तर अशा पद्धतीने आपले जवळजवळ आता सगळेच लाडू झालेले आहेत. सगळंच मी खरडून काढून घेते आणि शेवटपर्यंत लाडू आपल्याला बांधता आलेले आहेत अशा पद्धतीने. आणि आता अजिबात थोड्या वेळच ते चटका बसत होता तेव्हाच मी हे पाण्याचा हात घेतला, पण गरज पडली नाही. तुम्ही बघाल शेवटचं सारण आपलं राहिलेलं आहे तरी देखील चिकनाई आहे, हो की नाही. तर एकाच मापाचा लाडू बांधण्यासाठी ना चमच्याचा वापर करायचा. गोल गोल चमचा तुमच्याकडे असेल तर बेस्ट, नाहीतर जो पोहे खायचा चमचा असेल, जेवढा छोटा तुम्हाला बांधता येईल तेवढा बेस्ट आहे. चमच्याने सारण वेगळं वेगळं घ्यायचं किंवा डायरेक्ट तुम्ही हातावर घेऊ शकता थंड झाल्यावर आणि मग तेवढ्या सारणाचे तशा पद्धतीने लाडू बांधले की एकसारखे होतात. एक छोटा एक मोठा असं काही होणार नाही. तर इथे गंमत झाली शेवटी. हा तर शेंगदाण्याचा तुकडा आहे, शेंगदाण्याची खापळी, तिला काही त्या लाडूत बसायचं नाही म्हणून तिला काढूनच टाकलं. आणि आता चला या सगळ्या सारणाचा एक लाडू मी आता बांधून घेणार आहे. आणि खूपच सारे जे शेंगदाणे उरलेले आहेत ते थोडेफार तसेच ठेवते खाली, पण शेवटपर्यंत लाडू आपले छान आपण बांधलेले आहेत. आणि हा व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत पोहोचेल संक्रांत झाल्यानंतर, काही हरकत नाही. तुम्ही केलेच असतील छान छान लाडू. मला एखादा फोटो तुम्ही पाठवू शकता आणि कसे वाटले नक्की सांगा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या लाडूचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नाही आवडला तर डिसलाईक केला तरी काही प्रॉब्लेम नाही. तुमचे सजेशन तुम्ही देऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आमचा तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. कुणाला येतं तिळगुळाचं गाणं? छोट्या मुलांना आवडतं ना तिळगुळ. कुठलं राईम्स येतं तिळगुळावरून? खूप सारे राईम्स आहेत, छान छान.
तिळाचे लाडू सर्वांनीच खायचे बरं का, छोट्या दोस्तांसाठी. कारण थंडीमध्ये तीळ आणि गूळ तब्येतीसाठी खूप हेल्दी आहेत. सर्वांनी एकतरी लाडू खायचा. फायनली हा शेवटचा लाडू मी बनवत आहे. आणि याच्या नादात मी व्हिडिओ खूप मोठा केला आहे शेवटचा लाडू दाखवण्यासाठी. खूपच शेंगदाण्याचे तुकडे त्याच्यामध्ये बाकी आहेत. तर जेवढे बसतील तेवढे मी घालणार. पण हा शेवटचा लाडू देखील छान बनलेला आहे. येस, झाला फायनली शेवटचा लाडू. हो की नाही? चला बाय बाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अजून एक लाडू बनतो वाटतं. हो, हा शेवटचा लाडू आहे. तो नव्हता शेवटचा लाडू. खूपच मोठा व्हिडिओ केला ना मी शेवटच्या लाडूसाठी. पण असू द्यात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की शेवटपर्यंत लाडू आपल्याला वळता येतो. अशा पद्धतीने पाक केल्यानंतर फक्त 2 चमचे त्याच्यामध्ये पाणी घालायचं. चिक्कीचा गूळ असेल तर नाही घातलं तरी चालेल. पण मोस्टली बरेच जण पिवळा धमक गूळ चिक्कीचा आणत नाही. त्यांच्याकडे ब्राऊन गूळ, सेंद्रिय गूळ, काळा गूळ असतो. आहे ना, झाली ना आपली कढई क्लीन. आणि परातीमध्ये देखील 2-4 शेंगदाण्याच्या खाप्या राहिल्या. त्या तर घेऊ तोंडात घातल्या की आपण क्रंची मस्त चावून टाकणार. आणि असे आपले एक प्लेट भरून तिळगुळ झालेले आहेत. तिळाचे लाडू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी मकर संक्रांती. तिळगुळ बनवा, घरच्या घरीच खा. मस्त हेल्दी तिळगुळ. पुन्हा भेटू तिळगुळ घेऊन पुढच्या मकर संक्रांतीला. 2027च्या मकर संक्रांतीला. ही मकर संक्रांत आहे 14 जानेवारी 2026. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. कसे वाटतात तिळगुळ? आता बास करू. मला माहीत आहे सगळे जम्प करूनच व्हिडिओ बघणार. हो की नाही? माझी सुकन्या देखील म्हणत राहिली, अगं किती बघ करते, किती वेळ चालू ठेवला आहे व्हिडिओ. तर चला, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. तिळगुळ ठेवले शेगडीवर आणि आता जाऊन हात धुते. शेंगदाण्याचे तिळगुळ, हेल्दी तिळगुळ. तिळगुळ घ्या, गोड बोला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.